तर हाय गाईज, गुड आफ्टरनून. आले लसूण खुरपायला. म्हणलं चला ब्लॉग बनव. लसणामध्ये मोकळा गाबाळ झाले, भाजी पण आहे आणि दाणा पण आहे. दाखवू का? बघा इकडं खुरपल्याला भाजी दाणा, बघा इकडं खुरपल्याला एवढा असं. त्यात मोकार गाबाळ झाली, ही काँग्रेसच मोकार आहेत. कसं आहे मग लसूण? तर म्हटलं खुरपायला आले तर म्हणलं बनवा एक व्हिडिओ, दाखवा लसूण कसा आहे. लसणात गबाळ असल्यावर खूप लसणात ते गबाळ आणि आपण ते धना कोथिंबीर टाकतो ना, ते कोथिंबीर धना एकच म्हणायला सॉरी, मेथी भाज्या बिज्या टाकल्या का मग ते खुरपायचं लई अवघड जाते. त्यात गवत पण असते आणि खुरपायला पण लई अवघड जाते, उरकत नाही. मग ती भाजी बिजी उपटून गेली तर मग उपयोग नाही टाकून काहीच. त्यामुळं जरा लई नाजूक खुरपायला लागते लसणाला. बघा आता याच्यात काँग्रेस आहे, हे करायला लागते बारीक बारीक, म्हणजे पहिलं हाताने उपटायला लागत. जिथं नाही ना धना भाजी मग तिथं आपल्याला खुरपं मारता येतं. पण जे असं गावात आहे ना, आता इथे बघा लसूण पण आहे आणि गबाळ पण आहे आणि भाजी पण आहे. त्यामुळं ते हे होतं मग असं उपटताना गबाळ उपटताना जरा नीट बघून करायला लागतं. नाही तो उपयोगच नाही मग ती भाजी टाकून काही असं राहते. हे बघा लसूण आता ती भाजी, आता इथं भाजी पण आहे आणि काँग्रेस पण आहे. त्यामुळे तिथं भाजी कोणती आणि काँग्रेस कोणतं हे बघून हाताने जास्त फार बारीक बारीक आपण दळण निवडतो त्या पद्धतीत लसूण खुरपायला होतं पहिल्या वेळेस. मग नंतर आपण ती भाजी मोठी झाली का मग आपण उपटून नेतो ना, मग दुसऱ्या वेळेस काय नाही होत, पटापटा येतं खुरपतं. पण पहिल्या वेळेस पहिल्या खुरपणीने लसणाला ना लई हळूहळू खुरपायला लागते व्यवस्थित. पण ती भाजी जाती उपटून, त्यामुळे ते पण व्यवस्थितच खुरपायला लागते. असं गबाळ काढून वगैरे व्यवस्थित हे करून. इकडं वावर लोटारले, सकाळी कांदे लावायचेत, अजून सारे पाडायचे, 2-3 दिवसांनी सारे पाडायचेत आणि मग कांदे लावायचे. तिथे रोप आले लावायला, अजून तरी टाईम आहे 8-15 दिवस. घ्यायचे कांदा लावून. मग अख्खा लसूण आहे. कुणाला आवडते लसणातली भाजी खायला मला नक्की सांगा कमेंट करून, की लसणातली भाजी आणि लसणातली भाजी ना आणि आपली ही आपण ती म्हणजे भाजीचा वावर करतो ती भाजी आणि आपण लसणातली भाजी खाऊन बघायची, तेच बी असतं पण चव एकदम वेगळी लागते. कुणाला आवडते नक्की सांगा मला कमेंट करून ना, की बाबा लसणातली भाजी आम्हाला पण आवडती. मला तर आवडते बाबा लसणातली भाजी, चवच एकदम वेगळी देते लसणातली भाजी. त्यात लसणातली भाजी आणि बाजरीची भाकर, हा हा एकच नंबर. बघा इकडे शाळू आहे. कशा म्हणजे कसं आहे लसूण नक्की सांगा मला कमेंट करून. त्याला काय काय खतं वगैरे म्हणजे कोणाला माहीत असेल तर काय काय खतं वगैरे मारायला लागतात. खतं तर काय नाही, आम्ही लसूण कांदे लावायच्या टायमाला ना लसणात राख टाकून देतो. लसूण खुरपल्यावरती मग राख टाकली का एक राख आणि एक छान म्हणजे राहते बाबा राख. आणि मोठाले मीठ असतात ना ते टाकतो. आणि ते बाकीचं काय रोपाला दाणेदार खत मारतो का ते मारलं तरी होऊन जातं म्हणायला. पण अजून काय केलं पाहिजे तुम्ही सांगू शकता. चला बाय.